नमस्कार मित्रांनो. व्हिडिओ बनवण्याचा उद्देश म्हणजे की यूट्यूबर काम करत असेल तर जास्त शिक्षण असं व्हायचं काही गरज नाही आहे. तुमच्याकडे थोडंसं टॅलेंट आणि थोडं कंटेंटची जर गरज असेल, म्हणजे कंटेंट जर असतील तर तुम्ही यूट्यूबवर सहजरित्या फेमस शकता. मी असं का म्हणतो आहे, तर आत्ताच रिसेंटली एक मराठी ब्लॉगर आहे, मराठीमध्ये एक म्हणू शकतो की एक ब्लॉगर आहेत, आर राजेश म्हणून आहेत. तर आर राजेशच आहेत, आर राजेश ब्लॉग म्हणून एक व्हिडिओ चॅनल आहे. तुम्ही उजव्या साईडला बघू शकता, मी त्यांचं हे दिलेलं आहे चॅनल. तर म्हणजे प्रमोशन करण्याचं असं कारण काही नाही, पण बघू शकता की तुम्ही एक ट्रक ड्रायव्हर कशा पद्धतीने नाही आपले व्हिडिओ टाकून नाही, म्हणजे मिलियन्समध्ये त्याचे सबस्क्रायबर आहेत. म्हणजे आपण पण आपल्याकडं पण सगळं असतं. त्याच्याकडं त्यांनी पण स्टार्टिंगला मोबाईलवरच व्हिडिओ बनवून केले. आता भले त्यांच्याकडे मिलियन सबस्क्राईबर म्हणजे त्यांच्या चांगले हेवी कॅमेरा किंवा गोप्रो असतील, पण सांगण्याचा उद्देशच की तुम्ही पण सोशल मीडियाला म्हणजे सोशल मीडियामध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही तुमच्या नोकरी सोडून, म्हणजे नोकरी बरोबर किंवा उद्योगधंदा जो काय असेल तो बघत जरी थोडंफार जर सोशल मीडियावर तुम्ही ॲक्टिव्ह राहिला तर तुमच्या म्हणजे एक आहे, नोकरदार नाही पण जे कोणी बिझनेसमॅन आहेत, म्हणजे व्यावसायिक आहेत, त्यांना सोशल मीडियाचा भरपूर फायदा होतो. कारण कसं आहे, तुमचा बिझनेस हा लिमिटेड राहत नाही. म्हणजे तुम्ही सोशल मीडियावर जर आला तर चार लोक तर तुम्हाला ओळखू लागतात. सध्या तुमचा बिझनेस थोडासा कमी असेल तरी चालेल, काय हरकत नाही. पण सोशल मीडियामध्ये एवढी ताकद आहे की तुमचा बिझनेस मोठ्या म्हणजे लेवलपर्यंत पोहोचू शकतो. उदाहरणार्थ म्हटलं तर आपण काय उदाहरण घेऊ वाटलं तर समजा तो डॉली चायवाला. आता नागपूरचा तर तो डॉली चायवाला सध्या चहा विकत होता, आता पूर्ण दुबई फिरून आला. त्यालासुद्धा कधी वाटलं नसेल की तो दुबई फिरून येईल. पण तुम्ही बघू शकता की असं टॅलेंट त्याच्याकडे काय होतं, टॅलेंट. तो फक्त चहा विकत होता आणि तो फक्त त्याची पद्धत होती चहा विकण्याची, थोडं स्टायलिश पद्धतीने चहा देत होता, बस एवढंच. नॉर्मली चहा बनवत तसं तो चहा बनवायचा, पण जी त्याची स्टाईल, जी चहा देण्याची पद्धत होती किंवा पैसे घेण्याची देण्याची, तर ती थोडीशी वेगळी होती सर्वसामान्यपेक्षा. लोक नॉर्मल काय करतात, घेतात आपल्या ओतता चहा देतात, पण तो थोडासा वेगळ्या स्टाईलनं दूध ओतत होता. हां, लोकांनी त्याला भरपूर ट्रोल केलं, ती गोष्ट वेगळी. कारण कसं आहे, प्रत्येक लोकांना का नाही एखाद्यानं कमी वेळात जर सक्सेस मिळवलं तर लोकांना ते थोडंसं खटतं. कारण त्यांना काय वाटतं का, असं कष्ट जास्त करून जर त्यानं माणूस उभं राहिला तर ते माणसं त्या म्हणतात की हां बाबा, खरंच आहे, या माणसानं काहीतरी कष्ट केले आणि वर आले. पण त्यानं पण त्याच्या बिझनेसमध्ये म्हणजे एवढे दिवस काम करत होता, त्यानं पण त्याला प्रॅक्टिस केलेलं आहे. उद्या कोणीही असं म्हटलं की लगेच उचलला त्याच्या सारखा क्लास आणि लगेच दिला, असं नाही करू शकत. कारण त्याने पण त्या दररोज प्रॅक्टिस केले, त्याच्यावर वेळ घालवला आहे म्हणून तो. आणि साधारणपणे तो फेमस झाला, ठीक आहे, प्रत्येकाचं लक असतं. असं म्हणू शकतो सूरज चव्हाणला पण वाटलं नसेल की आपण पुढे जाऊन बिग बॉसमध्ये एंटर करू, बिग बॉस सीझन पण जिंकू, तो जिंकल्यानंतर स्वतःचा पिक्चरसुद्धा काढू, असं तरी वाटलं पण नसेल त्याला. पण काय कसं आहे, प्रत्येकाचं नशीब कसं आहे, नशीब कधी उडेल काय सांगता येत नाही. तर मला एकच म्हणणं होतं की सोशल मीडियाची एवढी ताकद आहे की तुम्हाला का नाही जगापुढं तुमचं टॅलेंट मांडायची तुम्हाला थोडी संधी भेटते. कारण का जीवनामध्ये काही जीवन एकदाच आहे हो. आणि तुम्ही जर असंच लपून राहिला, माणसं साधारणपणे दोनच मला तर वाटतं ह्या जगात दिसतात. एक तर ज्या टॅलेंट आहे तो दिसतो, ओके, आणि जो नॉर्मली कसं आहे गुन्हेगारीमधले असतात. गुन्हेगारी करून काय लोक पण येतात की म्हणजे गुन्हेगारी त्यांचा जे पेशा आहे त्याच्यानं पण लोक म्हणतात की बाबा हा गुंड आहे, ओळखत जातो. तर अशा पद्धतीने कसे, तर आपल्याला त्या मार्गाने जायचं नाही. पण म्हणण्याचा उद्देश एकच की सोशल मीडियावर याचं जर झालं तर तुम्ही या, थोडंसं काम करा, तुमचं पण काय म्हणतो
स्वतःचं पण थोडं डेव्हलप होईल. म्हणजे बोलण्याची पद्धत, म्हणजे 4 चौघामध्ये जे बोलण्याची पद्धत आहे तर साधारणपणे कसे काही लोकांना स्पष्ट मराठी पण बोलते. आता सध्या मी असं जसं बोलतोय, कारण मी पण सध्या तर प्रॅक्टिस करतोय. कारण प्रत्येकाला प्रॅक्टिस केल्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणजे सगळी प्रत्येक गोष्ट गेलोय, घेतली, केली, लगेच झाली असं काय नाही. त्याला पण थोडा वेळ द्यायला लागेल, थोडा अनुभव घ्यायला लागेल. अनुभव घेतल्यानंतर थोडंसं म्हणजे प्रॅक्टिस करायला लागेल. असं इंग्लिशमध्ये म्हण आहे, प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. ओके, असं म्हणतात की. तर असं थोडंसं प्रॅक्टिस करणं पण गरजेचं आहे. त्यासाठी मी पण हा थोडासा छोटासा प्रयत्न करतोय. हां, सांगण्याचा उद्देश म्हणजे एवढंच की तो जे राजेश आहे त्यांचं उदाहरण का दिलं. साधा ट्रक ड्रायव्हर आहे, नुसतं आपलं दररोज उठायचं, कुठं जायचं तिकडं जायचं, जायच्या अगोदर व्हिडिओ बनवायची की आज आपण निघालो झारखंडला, आज निघालो जालनाला बिलनाला, जे काय असेल ते साधं सिम्पल, जास्त त्यामध्ये जास्त ॲडिशनल नाही, काही नाही. मग इकडं निघालो आहे, तिकडं निघालो आहे, आज आपण हे जेवण बनणार. हां, आणि मोस्ट ऑफ त्याचं सगळ्यात मोठा काय म्हणतात तसं हे सगळ्यात मोठं म्हणजे काय त्याला म्हणतात, एक त्यांनी हे ठेवलं आहे की आपण जास्त करून नाही का नाही आपलं जेवण कसं बनवायचं. ह्या जेवण बनवायच्या म्हणजे काही ते स्वतः जेवण बनवतात आणि त्याचेच व्हिडिओ अपलोड करतात मोस्ट ऑफ. म्हणजे आज चिकन बनवलं, आज मटन बनवलं, व्हेज बनवलं, नॉनव्हेज बनवलं, जे काही बनवलं, जे काही बनवतील ते फक्त त्यामध्ये व्हिडिओमध्ये घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये टाकायचं, बस एवढंच. तेवढ्याच व्हिडिओ बनवतात, बाकी दुसरं काही बनवत नाहीत. मग दररोज व्हिडिओ टाकतात. आणि त्यांचं एकच आहे की, आणि अजून एक, यूट्यूबवर तुम्हाला कंटिन्युटीपणा हवायचा आहे. म्हणजे काय, तुम्हाला यूट्यूबवर का नाही कंटिन्युटीपणा, म्हणजे आज व्हिडिओ टाकली, उद्या टाकली, 2 दिवसांनी परत नाही टाकली. माझं पण आता असं होतं, पण मी आता थोडंसं बदल केलं की दररोज एकतरी छोटी व्हिडिओ टाकाय, म्हणजे एकतरी शॉर्ट्स किंवा व्हिडिओ टाकलं ना तर तुमचं चॅनल ॲक्टिव्ह राहतो. नाहीतर तुम्ही बघू शकता की तुमच्या एका महिन्यामध्ये सबस्क्रायबर वाढलेत, 100-200 वाढलेत, आणि सडनली दुसऱ्या महिन्यामध्ये तुमचे सबस्क्रायबर कायच वाढले नाहीत. याचं कारण तेच आहे की तुमचं कंटिन्यूस पण नाही आहे. म्हणजे गुगलचं अल्गोरिदम असं म्हणतं की तुम्ही जे काम करत असाल तर तुमच्यात त्याचं सातत्य ठेवा, बस एवढंच काम करा. सातत्य ठेवणं म्हणून अजूनही मला आठवलं, तुम्ही एक व्हिडिओ एक लॉकडाऊनमध्ये एक मुलगा होता, त्यांना स्टार्टिंगला चित्रकलेची म्हणजे ड्रॉइंग काढण्याची व्हिडिओ काढली. त्याचं नाव आहे सौरभ जोशी. स्टार्टिंगला त्याने फक्त हेच केलं, काय म्हणतात, छोटे ब्लॉग काढले, म्हणजे व्हिडिओ काढले, ड्रॉइंग केले. नंतर त्याला थोडा चांगला प्रतिसाद भेटला. पण त्याने एक काम केलं की दररोज एक तरी व्हिडिओ टाकायचे डेली. 365 दिवस त्याने दररोज व्हिडिओ टाकले. एक दिवस पण असा खंड नाही केला की त्याने व्हिडिओ टाक नाही. आत्ता तुम्ही ते चॅनलवर जाऊन व्हिडिओ बघू शकता की तो व्हिडिओमध्ये जास्त काही एडिटिंग करत नाही. जे काही आहे तर तसंच अपलोड करतो. थोडंफार एडिट करतो की जे भाग नको असेल व्हिडिओमध्ये तो फक्त कट करून टाकतो. नाहीतर बाकीचे ब्लॉगर किंवा बाकीचे व्हिडिओ बघतील, थोडंसं हे काय म्हणतो एडिटिंग, ॲनिमेशन, हे काय ॲड करत नाही, काय गरज नाही आता त्याला. का त्याला माहिती आहे लोक आपलं कंटेंट बघतात आणि आपण डेली व्हिडिओ टाकतो. बस सांगण्याचा उद्देश हा म्हणजे की यूट्यूबवर काम करायचं म्हटलं किंवा तुम्हाला सोशल मीडियावर भरपूर आहेत. इंस्टाग्राम आहे, परत इंस्टाग्राम आहे, यूट्यूब आहे, फेसबुक आहे. हे तिन्ही पण प्लॅटफॉर्म आहेत की त्यावर तुम्ही व्हिडिओ टाकून तुमचं अर्निंग चालू करू शकता. बस तुम्हाला काय करायचे, फक्त कॅमेरा घ्यायचे, थोडंफार बोलायचे, म्हणजे बोलण्याची थोडी प्रॅक्टिस करा. आत्ता जेवढे काही व्हिडिओ बनतील नॉर्मली असंच टाकून द्या, काय हरकत नाही की तुमचं एकदम कंटेंट एकदम व्यवस्थित झालं पाहिजे आणि खतरनाक झालं पाहिजे, काही गरज नाही त्याची. मित्र म्हणतो जसं तुम्हाला जमल तसे व्हिडिओ बनवा आणि तसं अपलोड करा. हां, थोडेफार भाग जे पार्ट्स तुम्हाला नको असतील ते कट करून टाका. नाहीतर मी तर म्हणतो सरळ जसे व्हिडिओ बनवायचे तसं बनवा आणि अपलोड करा. मी काय म्हणजे अक्षरशः मी काही लोकांना पण असं म्हटलं आहे की तुम्ही तुमचे टॅलेंट आहे, तुम्ही चॅनल ओपन करा, तुम्हाला काही करणं आहे, तुमचं टॅलेंट फक्त असं वेस्ट जात आहे ना, ते फक्त व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करा आणि तुम्ही फक्त अपलोड करा, बस. बाकीचं काय, आणि बाकी तुम्हाला सगळं मिळेल यूट्यूबवर. मीच सांगायची काही गरज नाही आहे. यूट्यूबवर तुम्हाला जेव्हा चॅनल कसं ओपन करायचं, काय करायचं, टायटल कसा, थंबनेल कसा लावायचा, एडिटिंग कसं करायचं, एडिटिंगला ॲप्लिकेशन काय आहेत. एडिटिंग ॲप्लिकेशन म्हणजे मोबाईलवर पण करू शकता, PC पण करू शकता. माझं म्हणे मोबाईलवर एडिटिंग करणं खूप सोपं आहे.
तुम्हाला स्टँडर्ड म्हणजे पी सीवर जे हेवी सॉफ्टवेअर घ्यायची काही गरज नाही आहे. मी तर म्हणतो सरळ मोबाईलवर तुम्ही मी सगळे जेवढे काय बनवतो तेवढे सगळं मोबाईलवर एडिट करतो. माझ्याकडे लॅपटॉप आहे पण मी लॅपटॉप यूज करत नाही, सगळं मोबाईलवरच करतो. त्यामुळे तर फायदा करतो, तुम्हाला लवकर ॲक्सेस पण भेटतो. नाहीतर लॅपटॉप ओपन करा, त्याची व्हिडिओ एडिट करायचा टाका, हे काही एवढी गरज नाही आहे. मी सरळ म्हणतो मोबाईलवरच व्हिडिओ बनवा आणि मोबाईलवरच टाका बस. जास्त काही करायची काही झंझट नाही, काही नाही, काही नाही. हां, आणि पहिलं महत्त्वाचं असतं, तुम्ही विचार कराल की आम्हाला पैसे कधी भेटतील. सगळ्यात मोठा म्हणजे यूट्यूबवर याचं म्हटलं की प्रत्येकाचं एकच आहे फक्त, पैसे कधी भेटतील. काय पैशाची काही आत्ता सध्या तुम्ही ना हार्डली 1 वर्ष 6 महिने तर काम करा, त्यानंतर तुम्हाला कळेल की तुम्हाला म्हणजे तुमचे म्हणजे तुम्हाला पैसे भेटतील. म्हणजे मी तर गॅरंटी देतो, तुम्ही फक्त एक काम करा, 1 वर्ष सातत्य काम करा बस. मी गॅरंटी देईन की तुम्हाला सोशल मीडियावरून पैसे भेटतील. फक्त कंटिन्यू ठेवा बस, बाकी काही नाही. माझ्याकडून पण कंटिन्यू राहत नाही, पण मला जो काही अनुभव आला आहे, मी आता एक माझा चॅनल जो आता हा बनवला आहे, या चॅनलवरून मला तर एवढं अनुभवलं की तुमची जर कंटिन्युटी जर कट झाली किंवा मिस झाली, तुम्ही दररोज चॅनल आहे, तर तुमचे व्ह्यूजवर पण तेवढा परिणाम होतो, सबस्क्राईबर पण होतो, सगळे लाईक दिस सगळं ढासळतं. त्यासाठी एकच आहे की तुम्ही दररोजच्या दररोज व्हिडिओ टाका आणि व्हिडिओ टाकण्याचं एक टायमिंग फिक्स करा. ह्या टायमिंगला टाका, त्या टायमिंगला असं काही करू नका. मी पण आता सध्या तसं करतो, पण मी आता एक टायमिंग फिक्स केले की साधारणपणे तुम्हाला जे सफिशियंट टाईम राहील, दुपारचं तर दुपारचं अपलोड करा, संध्याकाळचं करा, पण टायमिंग फिक्स ठेवा. ह्या टायमिंगला व्हिडिओ अपलोड करायचे आहेत आपल्याला. बनवा, एडिट करा, काही करा, पण व्हिडिओ बनवून ठेवून द्या किंवा व्हिडिओ पण बनवून ठेवू शकता बस. बाकी व्हिडिओ जर बनवून जर ठेवली आणि वाटलं तर अपलोड केली, आणि अपलोड केल्यानंतर ती अनसीनमध्ये ठेवा, पब्लिक करू नका. जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तिथं जावा आणि नंतर ना ती व्हिडिओ पब्लिक करा बस, एवढंच. तर व्हिडिओ जर आवडले असेल, तुम्हाला थोडंफार माहिती भेटली असेल सोशल मीडियाबद्दल, तर लाईक करा, चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. चला.